न्यूज 28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। शौर्य दिन नामवंदनासाठी देशभरातून बौद्ध बांधव या पावनभूमीत झाले ताकद। 1 जानेवारी 1818 रोजी पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील भीमा कोरेगाव येथे इतिहास घडला। पेशव्यांच्या प्रचंड सैन्याविरुद्ध महार रेजिमेंटच्या शूर सैनिकांनी दाखवलेल्या अद्वितीय पराक्रमाची साक्ष देणारा हा दिवस म्हणजे भीमा कोरेगाव शौर्य दिन। अत्यंत मर्यादित सैन्यबळ असूनही अन्यायाविरुद्ध लढा देत शौर्य, धैर्य आणि स्वाभिमानाचे प्रतीक ठरलेली ही लढाई आजही प्रेरणादायी मानली जाते। या लढाईच्या स्मरणार्थ उभारलेला विजयस्तंभ आजही त्या शूर जवानांच्या बलिदानाची आठवण करून देतो। नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी देशभरातून हजारो आंबेडकरी अनुयायी, बौद्ध बांधव आणि सामाजिक कार्यकर्ते भीमा कोरेगाव येथे दाखल होत विजयस्तंभाला अभिवादन करतात। शांततेच्या वातावरणात घोषणाबाजी, मानवंदना आणि अभिवादन कार्यक्रम पार पडतात। भीमा कोरेगावची ही शौर्यगाथा केवळ इतिहास नसून समतेचा, संघर्षाचा आणि आत्मसन्मानाचा संदेश देणारी अमर गाथा आहे। इंडिया न्यूज 28 पुणे विभाग प्रमुख दिलीप गायकवाडची रिपोर्ट।